कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ शिंदेवर टीका करणारं गाणं सादर केलं आणि त्यानंतर वाद निर्माण झाला। कुणाल कामराच्या विरोधात पोलीस तक्रारी करण्यात आल्या। तसंच हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे असं म्हणत विरोधकांनी कुणाल कामराची पाठराखण सुद्धा केली। एवढंच काय तर मी माफी मागणार नाही, मी बेकायदेशीर काहीही बोललो नाही असं कुणाल कामरानं स्वतःनं म्हटलंय। यानंतर उपस्थित होतो आहे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा। काय असतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि या फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार कायद्यानं खरंच दिलाय का, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। एखाद्या लेखकानं पुस्तक लिहिलं, एखाद्या गटाला समूहाला ते लिखाण आक्षेपार्ह वाटलं आणि त्याच्यावर कालांतरानं बंदी घातली। अशा घटना भारतात आपण अनेकदा पाहिल्या आहेत। एखादा चित्रपट किंवा नाटकावर सुद्धा बंदी घालण्याची मागणी होत असते। नथुराम गोडसे हे नथुरामांचं उदात्तीकरण करणारं नाटक आहे असं सांगत त्यावर बंदी घालण्याची मागणी झाली होती। हिंदीतल्या काही चित्रपटांबाबतीत सुद्धा अशीच मागणी झाली होती आणि ज्या वेळी अशी बंदी घालण्यात आली त्यावेळी हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा नेहमी चर्चेत आला आणि तोच मुद्दा आपण इथे समजून घेणार आहोत, तोही जरासा सविस्तर। तर कलम 19 मध्ये अनेक प्रकारच्या स्वातंत्र्यांचा उल्लेख आहे। यातला पहिलाच भाग म्हणजे कलम 19(1) अ मध्ये भारताच्या सर्व नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे। पण हे स्वातंत्र्य अमर्याद आहे का? अर्थातच नाही। कलम 19च्या दुसऱ्या भागात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची बंधनं सुद्धा सांगितली आहेत। अशा काही गोष्टी आहेत ज्यांना तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे बाधा होऊ शकत नाही किंवा तुमच्या स्वातंत्र्यामुळे काही गोष्टी घडत असतील तर त्यासाठी तुम्हाला परिणामांना सामोरं जावं लागू शकतं। या गोष्टी कोणत्या आहेत तर भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडत्व, राष्ट्रीय सुरक्षा, परकीय देशांबरोबरचे संबंध, सार्वजनिक व्यवस्था, नीतिमत्ता, न्यायालयाचा अवमान, अब्रू नुकसानी किंवा गुन्हा करण्यासाठी चिथावणी, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर रिझनेबल रिस्ट्रिक्शन म्हणजेच रास्त बंधनं घालता येऊ शकतात असं न्यायालयानं म्हटलंय। ही रास्त बंधनं काय याची एक व्याख्या नक्कीच नाहीये, पण आता आपण जे निर्बंध किंवा अपवाद पाहिले त्यांच्या अनुषंगानं ही बंधनं काळानुसारच ठरवली जातात। त्यातली काही बंधनं टिकतात, काही न्यायालयानं रद्द केली आहेत। आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यात नक्की काय काय येतं असं तुम्ही विचाराल तर पुस्तकं, भाषण हे तर आहेच, पण आपली संवादाची माध्यमं म्हणजेच कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जशी प्रगत होत गेली तशा अनेक गोष्टी यात सामील होत गेल्या आहेत। म्हणजेच अगदी सिनेमा, वेब सिरीज, स्टँडअप कॉमेडी यांसारखे व्यावसायिक परफॉर्मन्स किंवा पुस्तकं, वृत्तपत्रांचे अग्रलेख, व्यंगचित्र, पॉडकास्ट या सगळ्या गोष्टी अभिव्यक्तीचाच एक प्रकार आहेत। पर्यायानं त्यांना याखाली संरक्षण मिळतं। त्याच वेळी या सगळ्यांचं नियमन करणारे वेगवेगळे कायदे सुद्धा आहेतच। आता असे काही प्रसंग जाणून घेऊया जिथे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सीमा ओलांडण्याचा आरोप कोर्टानं स्वतः लावलाय। तर युट्यूबर रणवीर अलाहाबादी यानं केलेलं एक वक्तव्य वादाचं केंद्र बनलं होतं आणि त्याच्यावर भारतात विविध ठिकाणी FIR सुद्धा दाखल झाले होते। त्यानं शो दरम्यान एका स्पर्धकाला त्याच्याच पालकांना वैयक्तिक नात्यांबद्दल अश्लील भाषेत एक प्रश्न विचारला होता, ज्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। अश्लीलता अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून सहन केली जाऊ शकत नाही। प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, पण जर ते एखाद्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करत असेल तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल असं तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं जाहीर केलं होतं। सोबतच 9 नोव्हेंबरला टाइम्स नाऊ या खासगी वृत्तवाहिनीनं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाचं नाव सेलिब्रेटिंग इंडिया @75 असं होतं। त्या कार्यक्रमात कंगनालाही आमंत्रित करण्यात आलं होतं। बॉलिवूडचा जागतिक परिणाम या मुद्द्यावर चर्चेसाठी कंगनाला बोलवण्यात आलं होतं। त्यावेळी वीर सावरकरांबाबतीत एक प्रश्न विचारण्यात आला। त्या प्रश्नाचं कंगनानं फार मोठं उत्तर दिलं। त्या उत्तरात स्वातंत्र्य लढ्यापासून ते अनेक स्वातंत्र्यवीरांचाही उल्लेख होता। कंगनाच्या वक्तव्यापैकी 24 सेकंदाची एक क्लिप सोशल मीडियावर तेव्हा प्रचंड व्हायरल होती। त्यात तिनं 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही आपल्याला मिळालेली भीक असल्याचं वक्तव्य केलं होतं। 1947ला जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती। जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते 2014 मध्ये मिळाले असं टाइम्स नाऊच्या संपादक नाविका कुमार यांनी दिलेल्या एका मुलाखतीत कंगनानं म्हटलं होतं। यावेळी सुद्धा आम्ही कंगनाच्या वक्तव्याला सपोर्ट करत नाही असं कोर्टानं जाहीर सांगितलं होतं आणि हे दोन्ही प्रकार एकूणच कायद्यानं सांगितल्याप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होते।
मध्ययुगीन काळात या स्वातंत्र्यावर, स्त्री स्वातंत्र्यावर अस्पृश्यता, जातीय उतरंडी व धर्मांधतेनं मर्यादा आणल्याचं लक्षात येतं. ब्रिटिशांच्या नंतरच्या काळापासून युरोपीय प्रागतिक लोकशाही मूल्यांशी परिचय होऊ लागल्यानंतर विविध सामाजिक आणि राजकीय सुधारकांनी अभिव्यक्ती आणि इतर मूलभूत स्वातंत्र्य मिळवण्याकरता विविध चळवळी आणि संघर्ष केले. याचा परिपाक म्हणून ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेत इतर मूलभूत हक्कांसोबत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचाही समावेश केला. अशा अनेक घटना कोर्टात समोर येतात जिथे याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक होतो. मग बाकी काय, तुम्हाला समजलं ना की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय, आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.